चेंडू आपण बघू शकतात इनसाइड आउट खेळण्याचा फटका, परंतु नक्कीच वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होते. एक या धावसंख्येवर स्कोर कार्ड बघायचंय. आदेश आतापर्यंत शांत आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगली परफॉर्मन्स करावा लागेल आदेशाला सुद्धा. यावेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंटला एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 3 या अंकांवर. 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. आई गावदेवी निंबवली फलंदाजी करते. आई एकविरा बेलवाडी हा संघ आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आणि खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण बघितलंय. जे कोणी संघ आले डिसिप्लिन क्रिकेट दाखवलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय असं म्हणावं लागेल. 1 बाउन्स ते गॅदर झाला. त्या ठिकाणी पंचांकडे अपील तर केली होती, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. डॉट बॉल. 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. इम्प्रेसिव्ह कामगिरी, अष्टपैलू कामगिरी. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय इनटू द गॅप आणि चेंडू निघून गेलाय दणदण करत. सनसणीत दणदणीत चौकार 4. चार धावा आणि 4 धावांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. तदनंतर सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केले. गुड बॅटिंग बाय आदेश. आतापर्यंत 8 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर आकाश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली गेली. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच कव्हरच्या रिझन मध्ये जर खेळले असते तर बेनिफिट जास्त मिळालं असतं. म्हणून मेरिट ओळखणं खूप गरजेची गोष्ट आहे. जास्त वेळ नसतो तुमच्याकडे, परंतु नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड, दिमाग की बत्ती जला दे, त्या पद्धतीने तुमची शैली बॅटिंगच्या माध्यमातून असायला पाहिजे. सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाहीये. यू वेट म्हणून सांगितलं जात आहे. अर्थातच षटक कंप्लीट होत आहे. 1 षटकांचा खेळ अद्यावत आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड, 8 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये. आठ धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 8 रन्स ऑन कार्ड. खूप सुंदर षटक हाताळलं. चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू डॉट टाकले आणि 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. इथे कन्व्हिन्सिंग टोटल लावावी लागेल, कारण की आतापर्यंत सकाळच्या 17पासून आपण बघतोय 30+ धावा, त्यानंतर 40 धावा एक्युरेट, आणि तिथून तुम्ही या धावा डिपेंड करू शकताय. कुलदीप गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकताय. सेकंड स्पेलमध्ये कुलदीप याला आणलं जात आहे. 6 क्षेत्ररक्षक डीप कव्हरच्या रिझनमध्ये. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण बघू शकता एक क्षेत्ररक्षक काउ कॉर्नर रिझनमध्ये. चेंडू आतमध्ये वळतोय आणि यावेळेस पंचांचा बोर्ड आकाशाकडे अप होत असताना ऍब्सोल्युटली फ्लम्पच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. आदेश याच्या खेळीला पूर्णविराम. वन डाऊन बॅटर आपण बघू शकतायत देवीदास यावेळेस घेतलाय लेग बिफोर द विकेट आणि पुन्हा एकदा फ्लॉप शो आदेशाच्या माध्यमातून. कारण की तुम्ही एका खेळाडूवर डिपेंड राहू शकत नाही क्रिकेटमध्ये. सर्व खेळाडूंना परफॉर्मन्स करणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे सातत्याने आपण बघितलंय.
कारण की जेव्हा भारतीय संघाने 2011 मध्ये MS धोनी याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला, परंतु MS धोनीचं नाव हे सर्वात आधी घेतलं. परंतु त्यामागे बघायचं झालं तर युवराज सिंग हा मॅन ऑफ द सिरीज आपण बघितला. शेवटच्या फायनलमध्ये मात्र आपण बघायचं गेलं तर गौतम गंभीरने 97 धावेंची जी खेळी केली ती विसरण्या योग्य आहे. म्हणून हे जे खेळाडू आहेत ना ते सातत्य आहे. म्हणजेच काय तर खेळाडूंमधील जी भागीदारी आहे, खेळाडूंचा जो परफॉर्मन्स आहे ऑल संघाचा, तो खूप महत्त्वपूर्ण आहे. एका खेळाडूवर तुम्ही डिपेंड राहू शकत नाही क्रिकेटमध्ये. म्हणून 11 जणांना परफॉर्मन्स करणं गरजेची गोष्ट आहे. 11 खेळाडूंमध्ये एक खेळाडू खचला तर दुसऱ्या खेळाडूने त्याला पाठपुरावा करणं गरजेची गोष्ट आहे. हे क्रिकेट आहे. अक्रॉस द लाईन आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आणि ते चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. आतापर्यंत 10-8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 8 रन्स ऑन कार्ड. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर कुलदीप याने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आणि दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकताय तर नच बलिये अचूक टप्प्यावर भेदक मारा, नच बलिये पद्धतीची गोलंदाजी आणि जिथे कुठेतरी प्रश्न उत्तर आहेत आणि या प्रश्न उत्तरावर थोडंसं कुठेतरी आपण बघतोय कठीणाई बघायला मिळतंय. जास्तीत जास्त स्ट्राईक जिगर दांडेकर जर स्वतःकडे ठेवेल तर नक्कीच बेनिफिट असणार आहे. बघायचं आहे गोलंदाज. यावेळेस इनफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रॉंग पद्धतीने झेल टिपला जातोय आणि फलंदाज यावेळेस फेल. आतापर्यंत धावफलक 8 या धावसंख्येवर स्थित झालाय. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना ट्रॅफिक सिग्नलवर जेव्हा रेड सिग्नल लागतोय तिथे मात्र गाड्या एकोमागोमाग एक थांबल्या जात आहेत. इथे मात्र डॉट बॉल खेळल्यानंतर खेळाडू एकामागोमाग एक बाद झालेत आणि ही कुठेतरी थोडीशी खंत असेल. कारण की या थांबलंय अर्थातच थोडासा विचार विनिमयाने डोकेदुखी वाढली जाते. या डोकेदुखीवर तुम्हाला सॅरोडॉन गॉली ही मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. बघायचं आहे परिपूर्ण अँटीडोट घेतला जातोय का. यावेळेस बघायचं झालं तर अगोदरच खेळण्याचा मनसुबा. चेंडू निघून गेलाय हातामध्ये. गुड डिलिव्हरी, गुड बॉल आणि चेंडू निघून गेलाय डॉट बॉल. 8 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुलदीप. शेवटचा चेंडू यावेळेस विशेप मध्ये खेळलाय. सुंदर फटका. नेत्र दीपक आणि 1 बाव 4 धावा. अखेरकार जे बंधन आलं होतं त्या बंधनाला तोडले या 4 धावेनिशी आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 अंक. या अंकांवर अखेरकार 6व्या चेंडूवर चौकार येत असताना आणि चांगली गोलंदाजी केली कुलदीप याने. नो डाऊट खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा मनसुबा आणि तिथून आपण बघू शकता पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथ्या चेंडूवर विकेट, तदनंतर 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवर चौकार आला. खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि धावफलक 12 या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण बघतोय आयगावदेवी निंबवली या संघाची. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. बघायचंय नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक डीपवरनं पुढे सरसावतायत. एक धाव कंप्लीट केली गेले. निलेश यांनी खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु थोडीशी काळजी घ्या, दुखापत होणार नाही याकडे थोडंसं लक्ष असू द्या. धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस आपण बघतोय निलेश. या अगोदर खूप चांगली गोलंदाजी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला बघायला मिळाला. जिगर नो डाऊट एफर्ट आहेत परंतु इथून एफर्टला मात्र कन्वर्ट करावं लागेल एक चांगल्या धाव संख्येपर्यंत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निलेश यावेळेस सज्ज होईल ओव्हर द विकेटने. प्ले अँड मिस पूर्णपणे लाईन मिस केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकता. 14 या धाव. जगातील सर्वाधिक आपण बघायचं झालं तर मूल्यवान रत्न कुठला आहे तर ती आहे आपली मेहनत.
आणि आयुष्यात आपला सर्वोत्तम साथीदार कुठला असेल तर तो आहे आपला आत्मविश्वास. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 2च धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. जर एखादी बाउंड्री झाली तर इथून कॉन्फिडन्स लेवल वाढेल, नो डाऊट. 25 धावेपर्यंत जर पोहोचला तर गोलंदाजी आहे आई गावदेवी निंबवली या संघाकडे. बघायचं आहे यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. आणखी एक झेल, अर्थातच फलंदाज यावेळेस ठरतोय. चा निर्धारू बहुत जनांसी आधारू श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्र देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं नमन. जाणता राजा शिवाजी माझा हे सातत्याने आपण ऐकले. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याकरिता लक्ष आहे 18 चेंडू आणि 17 धावेंचं. यंदाच्या हंगामामध्ये जर वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये या धावा जर डिपेंड झाल्या असतील तर यस झालेल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 16 धावा डिपेंड झाल्यात. अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली वसेस आई गावदेवी पालिवली एकाच गावातील 2 संघ
मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अष्टविनायक पालवली या संघाला या धावा झाल्या नाहीत. हा रेकॉर्ड आपण बघितला आहे. यंदाच्या हंगामध्ये आपण बघू शकताय तर 18 चेंडूंमध्ये 17 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. हे रेकॉर्ड आहेत. तर इथून बघायचं झाला पहिला चेंडू सुंदर पद्धतीने बॅकफुटला जाऊन ग्लान्स केलं जाते स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू फरार होत असताना 4 धावा. चार धाब्यानिशी चेंज ऑफ पेस केलं गेलं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये झेल घेण्याची सुवर्ण संधी. ना मुन्ना ना, या पद्धतीची चुकी तुम्ही करू शकत नाहीये. आणि नक्कीच झेल सुटला आणि तिथे आपण बघतोय टाळ्यांचा गजर झालाय. कारण की किती महत्वपूर्ण झेल होता. आकाश याचा हा झेल आपण बघतोय महत्वाच्या सामन्यामध्ये सोडला जातोय. म्हणून क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला या प्रकारची संधी देऊ शकत नाही आहे आणि ते संधी दिले. आतापर्यंत 5 धावा या स्कोर कार्डवर लागले गेल्यात. पुन्हा एकदा जिगर गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस केलं गेलं. सुंदर पद्धतीने टप्पा पडल्यानंतर योग्य त्या लेनने चेंडू पडून गेलाय आणि तिथनंतर चांगल्या पद्धतीचं गॅदर सुद्धा झालंय. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. तर बघायचं इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी एकविरा बेलवाडी या संघाने केली त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा आपण बघू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय वेगाने आणि पुन्हा एकदा दणदण करता खराब फिल्डिंग वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन बोर्ड. माफ करा 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 10 रन्स ऑन कार्ड. या अगोदर एक धाव आली होती आकाशाच्या बॅटमधनं. चेंज ऑफ पेस केले गेले. ऑन साइडला चेंडूला वळवलं इंटू द गॅप मध्ये. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय चौकार आणि या 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर आणि जिंकण्याकरिता अजून सुद्धा 3 धावेंचं लक्ष समोर आहे. बघा सुरुवातीचे ते 2 चौकार आणि तिथे थोडंसं नाराज आहे जिगर. कारण की म्हटलं होतं की गोलंदाजी जर चांगली व्हायची असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागेल आणि तिथून गपलती झेल सुटले गेले आणि तिथून आतापर्यंत आपण बघू शकतायत एकविरा बेलवाडी हा संघ या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटची एज लागले. फलंदाज बाद आहे आणि तदनंतर आपण बघू शकताय तर नवीन फलंदाज. चला मैदानाच्या आतमध्ये आपण तरीच जा वॉर्मअप करत जा. जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे 3 धावेंचं.